Promoter gene is having two-fold symmetry. That means it is having a palindromic sequence. In both the directions, the sequence of nucleotide will remain same. आता थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊया. This palindromic sequence is having CRP sites. आता हे अजून एक रेग्युलेटरी पॉइंट आहे. हा पुढे आपण रेग्युलेशनमध्ये मी याला डिटेलमध्ये सांगेल. CRP स्टँड्स फॉर सायक्लिक रिसेप्टर प्रोटीन. म्हणजे प्रमोटर रिजनमध्येच सायक्लिक रिसेप्टर प्रोटीनला बाइंड करायची पण साईट प्रेझेंट आहे. अँड दॅट साईट इज कॉल्ड ॲज CRP साईट. हे बघा डायग्राममध्ये इथे लिहिलं आहे. ट्राय टू अंडरस्टँड दिस डायग्राम. इकडे कोणता जीन चालू होतोय? रेग्युलेटर जीन. इकडे कोणता जीन आहे? ऑपरेटर जीन. आणि आहे स्ट्रक्चरल जीन. त्याच्या मधला जो पोर्शन आहे इथून इथपर्यंतचा हा कोणता जीन आहे? प्रमोटर जीन. आता या प्रमोटर जीनमध्ये काय काय प्रेझेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट वी हॅव स्टडीड प्रमोटर जीन इज हॅव्हिंग नो डाऊट पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स. आणि दुसरं त्याच्याजवळ कोणती साईट प्रेझेंट आहे? एक CRP साईट्स. CRP साइट्स म्हणजे काय होतं? साइक्लिक रिसेप्टर प्रोटीन बाइंडिंग साइट. आता CRP का क्या सिग्निफिकेंस है वो थोड़ा सा देख लीजिए. CRP हा जो प्रोटीन आहे दॅट इज सायक्लिक रिसेप्टर प्रोटीन. एकटा कधीही काम करत नाही. इफ इट हॅज टू परफॉर्म द फंक्शन दिस CRP कंबाइन्स विथ सायक्लिक AMP. इफ यू रिमेंबर सायक्लिक AMP सिग्नल ट्रान्सडक्शनमध्ये आपण बघितलं होतं. तर सेलमध्ये जर सायक्लिक AMP असेल तो सायक्लिक AMP कोणासोबत कंबाईन होईल? CRP आणि एक कॉम्प्लेक्स बनवेल CRP सायक्लिक AMP कॉम्प्लेक्स. हे कॉम्प्लेक्स जाऊन या CRP साईटवरती बाइंड होईल आणि या ओपेरॉनला समोर रेग्युलेट करेल. कसं रेग्युलेट करेल वो आपण आगे देखेंगे. सी गॉट इट. वी आर इन प्रमोटर जीन. प्रमोटर जीन कोणाच्या बाजूला आहे किंवा कोण दोन जीनच्या मधात आहे? रेग्युलेटर जीन आणि ऑपरेटर जीनच्या मध्ये जो जीन आहे दॅट इज प्रमोटर. प्रमोटर जीनमध्ये टू-फोल्ड सिमेट्री आहे. इट इज हॅव्हिंग साईट फॉर CRP प्रोटीन. पण CRP प्रोटीन एकटा काम करत नाही. तो कोणासोबत कंबाईन होतो? सायक्लिक AMP. अँड देर इज फॉर्मेशन ऑफ CRP सायक्लिक AMP कॉम्प्लेक्स. हे कॉम्प्लेक्स जाऊन कुठे बाइंड होतं? प्रमोटर रिजनवरती. नाउ व्हॉट इज द सिग्निफिकन्स? आता हे जेव्हा कॉम्प्लेक्स जाऊन बाइंड होईल this enhances the affinity of RNA polymerase to the promoter. because प्रमोटरचा सिग्निफिकन्स मी सांगितलं. प्रमोटरला कशासाठी अफिनिटी आहे? RNA पॉलिमरेज. बरोबर. पण RNA पॉलिमरेजची अफिनिटी प्रमोटरसाठी वाढवायची जर असेल टू इन्क्रीज or to enhance the affinity of RNA polymerase for what? To the promoter. त्यांना कोण हेल्प करतं? CRP साइक्लिक AMP कॉम्प्लेक्स. म्हणजे ओपेरॉन को पॉजिटिवली अगर रेगुलेट करना है, ओपेरॉन को पॉजिटिवली रेगुलेट करना मतलब ट्रांसक्रिप्शन और ट्रांसलेशन इफ वी वांट टू इंक्रीज देन एट दैट पॉजिटिव कंट्रोल साइट कोण हेल्प करेल आपल्याला? CRP साइक्लिक AMP कॉम्प्लेक्स. So this is another way of positive control of lac operon. समझ में आ रहा है? प्रमोटर जीन में अपन ने क्या पढ़ा? प्रमोटर इज हैविंग CRP साइट. CRP इज अ प्रोटीन. हाँ एकटा काम करत नहीं. उसको हेल्प करने के लिए क्या चाहिए? साइक्लिक AMP. ये CRP साइक्लिक AMP कॉम्प्लेक्स जाके वो CRP साइट पे बाइंड हो जाएंगे. क्यों बाइंड होंगे? बिकॉज this enhances the affinity of RNA polymerase. RNA polymerase की affinity वो बढ़ाते हैं. किसके लिए बढ़ाते हैं? for the promoter. जितक्या firmly RNA polymerase promoterला बाइंड करेल तितकं जास्ती कशाचे चान्सेस इन्क्रीज होतील? ट्रान्सक्रिप्शनचे. ट्रान्सक्रिप्शन इन्क्रीज म्हणजे तितके ZY आणि A जीन एक्सप्रेस होतील. सो दॅट इज अ टाइप ऑफ पॉझिटिव्ह कंट्रोल मेकॅनिझम. ठीक. आता प्रमोटर रिजन जो आपला प्रमोटर बॉक्स होता तो इटसेल्फ डिवाइडेड इनटू 3 सबसेक्शंस. प्रमोटर जीन डिवाइडेड इनटू 3 sections. One is recognition site, second is binding sequence, and third is mRNA initiation site. Recognition site म्हणजे जहाँ पे
आरएनए पॉलीमरेज आके पहले बाइंड करेगा। डायरेक्ट तो ट्रांसक्रिप्शन चालू नहीं होगा, पहले आरएनए पॉलीमरेज को साइट ढूंढनी पड़ेगी कि कहाँ पे जाके उसको बाइंड होना है। वो साइट इज नथिंग बट रिकॉग्निशन साइट। पहले तो वो सर्च करेगा जीन के ऊपर कि उसको बाइंड कहाँ पे होना है, तो वहाँ फर्स्ट टाइम वो जहाँ पे आके बैठेगा आरएनए पॉलीमरेज, दैट साइट इज कॉल्ड एज रिकॉग्निशन साइट। और ये साइट ढूंढने का जो काम होता है वो आरएनए पॉलीमरेज का बीटा डैश सब यूनिट काम में लाता है। आरएनए पॉलीमरेज का स्ट्रक्चर अल्फा, अल्फा बीटा, बीटा डैश एंड ओमेगा, तो उसमें का जो बीटा डैश सब यूनिट है, इट इज रिस्पॉन्सिबल टू move RNA polymerase up to recognition site. Once the site is recognized, अभी RNA polymerase firmly bind हो जाएगा प्रमोटर के ऊपर। ये जो बाइंडिंग सीक्वेंस होता है, it is having specific nucleotides, 7 base pairs, TAT, GG, TG। ये स्टैंडर्ड न्यूक्लियोटाइड से कौन से सीक्वेंस में प्रेझेंट रहेंगे? बाइंडिंग सीक्वेंस। बाइंडिंग सीक्वेंस कुठे प्रेझेंट आहे? प्रमोटर जीन। म्हणजे प्रमोटर जीनचा जो एरिया आहे हा 3 सेक्शन्समध्ये डिवाइड केला आहे। स्टार्टिंगचे न्यूक्लियोटाइड्स काय काम करतील? रिकॉग्निशन साइट। मधले जे 7 न्यूक्लियोटाइड्स आहेत ते काय काम करतील? बाइंडिंग सिक्वेन्स। आणि मग जो एंडचा पोर्शन आहे विच इज टुवर्ड्स ऑपरेटर जीन, इथनं चालू होणार आहे आपला mRNAचं इनिशिएशन। आणि इथे प्रमोटर जीन आणि ऑपरेटर जीन थोड़े ओवरलैप झाले आहे। सी दिस डायग्राम, प्रमोटर यहाँ तक है और ऑपरेटर उसके पहले से चालू है, मतलब इतना जो पोर्शन है वो प्रमोटर जीन और ऑपरेटर जीन का ओवरलैप हुआ है। ठीक है, दैट्स व्हाई आई हैव रिटन mRNA इनिशिएशन साइट आहे प्रमोटर जीनचा एंड, आणि तो कोणासोबत ओव्हरलॅप झालेला आहे? ऑपरेटर जीन सोबत। मेन काय लक्षात ठेवायचं आहे? आरएनए पॉलीमरेज जेव्हा फर्मली बाइंड करतो प्रमोटरला, तेव्हा तो या 7 बेसेसला सर्च करत असतो। जेव्हा त्याला या 7 बेसेस दिसतात स्टँडर्ड TAT, GG, TG, तेव्हा आरएनए पॉलीमरेज फर्मली जाऊन तिथे बाइंड होतो। सो दिस इज अबाउट प्रमोटर। राईट, आता आपण काय बघितलं बेटा? स्ट्रक्चरल जीन झालं, ऑपरेटर झालं, प्रमोटर झालं। द मेन पार्ट इज रेग्युलेटर जीन। सो नाव वी विल फोकस ऑन रेग्युलेटर जीन। याच्यावरती 4 मार्क्सचा वेगळा क्वेश्चन येईल MSCच्या लेवलमध्ये लास्ट क्वेश्चनमध्ये। सो नाव वी विल सी what are regulator genes and how lac operon is regulated.